कोपऱ्यात घ्या. चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळण तालुका गुहागर या संघाचा देखावा सादर केला जाणार आहे. मला वाटतं यांचा देखील हा ऐतिहासिक समाज प्रबोधन करणारा देखावा असावा. प्रथमतः साई उत्सव मंडळ कोंडे यांच्या मी अत्यंत आभारी आहोत की आपण अशा भव्य आणि दिव्य स्पर्धा भरवून आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. स्वागतम सुस्वागतम रंगदेवता रसिक मायबाप उपस्थित मान्यवर आणि मान्यवर परीक्षकांना विनम्र अभिवादन. तसेच मळणगावची ग्रामदेवत आई चंडिकाई देवीला, यजमान गावच्या ग्रामदेवतेला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक मळण सादर करीत आहोत. वास्तवाशी आधारित काल्पनिक देखावा महाराज. गड किल्ले महाराजांचा वास असलेले एक पवित्र ठिकाण. हा पहा असाच एक गड किल्ला आहे. या किल्ल्यावर हे दादा नक्कीच शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असतील. हे जोडप या ठिकाणी आले ते म्हणजे महाराजांचे विचार पटवून घेण्यासाठी. नक्कीच हे पाहून मन अगदी शांत झालं. पण या जोडप्याचे इथे काय चालू आहे काही कळत नाहीये. हे आलेले दादा यांच्या पिशवीतून काय निघतंय तर नशेची साधनं, बाटल्या आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवरती. मनाला फार मोठी खंत वाटते की हेच पाहण्यासाठी स्वराज्य मिळालं होतं का. आणि हे काय या जोडप्यामध्ये आणि या तरुणांमध्ये भांडणं सुद्धा झालेत. यांची भांडणं कोण सोडवेल. आता हे कोण आलेत. यांना पाहूनच या दोघांची भांडणं आपोआप सुटली आणि हे नशा करत असलेले दादा यांना सलाम ठोकतायत आणि त्यांच्या पाया पडतायत. हा माणूस नक्की आहे तरी कोण. हा आठवलं, हे आजचे समाजसेवक किंवा पुढारी असणार. नक्कीच किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असतील. या पुढाऱ्याचा सोबती पुढाऱ्याला सांगतोय, साहेब इथे भांडणं झाली होती, आपण मध्ये पडायचे का. पुढारी म्हणतोय, नाही रे, आपल्या जवळ मॅटर आलाय काय. मॅटर आलं की आपण दोघांना वेगवेगळं बघू. आपण स्वतः गेलो ना की आपलं स्टेटस कमी होईल. काय स्टेटस ठेवायचं ना स्टेटस. चल मग फोटो काढ माझा. आता मात्र मन फारच सुन्न झाले. फोटो काय काढतात, सेल्फी काय घेतात आणि आता तर महाराजांना हार घालायला चाललाय हा पुढारी. अरे पाठीमागे ती मुलगी रडते, किल्ल्यावरती संपूर्ण कचरा आहे आणि हा पुढारी सेल्फी काढून आणि फोटो काढून हार घालतोय महाराजांना. इतक्यात आवाज येतो, थांबा. आता हा कोण. आल्या आल्या किल्ल्याला पाया पडतोय. पण याच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार. हा माणूस काय म्हणतोय तर म्हणतोय, थांबा, महाराजांना हार घालू नका. पुढारी रागात बोलतो, तुला माहितीये का मी कोण आहे ते. दादा विचारतो, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना तुम्ही हार घालत आहात ते कोण आहेत ते. अरे रयतेचा राजा म्हणतात त्यांना. दादा म्हणतो, तुम्ही तर पुढारी, तुम्हाला कोण रोखू शकतं. हो पण थांबा. दादा त्या मुलांजवळ जातो, विचारतो, अरे या गड किल्ल्यावरती तुम्ही ही अशी वाईट कर्म कशी करू शकता. त्यावेळी त्यातलाच एक मुलगा दादाला उत्तर देतो, हे गड किल्ले ही प्रॉपर्टी काय तुझ्या बापाची आहे का. दादा नम्रपणे बोलतो, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आणि एकच जोराची कांचिलात लगावून त्या मुलाला उत्तर देतो, हो हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं आहे का. जोडपं मान खाली घालून तिथंच उभे राहतात. दादा पुन्हा एकदा जोराची कांचिलात त्या मुलाला लगावतो. दुसरा हात तिच्यावर उभारणार इतक्यात त्याचा हात शब्द होतो आणि बोलतो, अरे माझ्या राजाची शिकवण आहे म्हणून तुला सन्मान देतोय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आता दादा पुढाऱ्याकडे जातो आणि बोलतो, एकदा राजे तळ कोकणात असताना कोकणातील काही मंडळी त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं, आमच्याकडचे रस्ते फार खराब झालेत,
आणि पावसाळ्यात तर आम्हाला फार मोठा त्रास होतो. त्यावेळी महाराजांनी विचार केला की हीच गोष्ट रायगडावर पाठवून प्रशासनामार्फत जर हे काम करायचं म्हटलं तर त्याला फार उशीर होईल. त्याचवेळी तानाजी मालुसरे संगमेश्वरला जसवंत दळवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आले होते. तर माझ्या राजाने त्यांना तडक निरोप पाठवला, तानाजी दुश्मनांचा बंदोबस्त नंतर करूया, आधी रयतेचं काम करणं फार जरुरी आहे. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी राजांना किंवा त्या कोकणातील जनतेला हे सांगितलं नाही की मी लष्करी अधिकारी आहे, माझे हे काम नाही. तर ताबडतोब त्यांनी रस्ते बनवून दिले. अरे शिवजयंतीला असून दे किंवा कोणताही दिवस असून दे, त्यावेळी महाराजांचे फोटो समोर नुसते फोटो काढून आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं नाही, यासाठी रक्तच भगवं असावं लागतं. इतके बोलतात सर्वजण स्थिर होतात, जणू काही गोठवले गेलेत. आणि पाहतोय तर काय, चक्क महाराज उठलेत आणि या दादाजवळ जात आहेत आणि स्वतः बोलतायत, स्वराज्य स्थापन करताना आई भवानी मातेने दिलेली तलवार जशी तेजस्वी होती तशीच बहिरीजी तुमची नजर सुद्धा शत्रूच्या काळजात घुसणारी आहे. आणि महाराज म्हणाले, आम्ही स्वराज्याच्या तलवारीने जरी जिंकलं असलं पण आज तलवारीची नाही तर सर्वांची मन साफ करण्याची जरूरत आहे. जगदंब जगदंब इतके बोलून महाराज पुन्हा सिंहासनावर आरूढ झाले आणि तो दादा महाराजांना प्रणाम करून तिथून निघून जातो. स्तब्ध असलेले गोठलेले सर्व पुन्हा जागे झाले आणि त्या दादाला शोधतायत. पुढारी बोलतोय, तो दादा कुठे गेला? इतक्यात पुढाऱ्याची नजर त्या महाराजांजवळ जाते आणि त्याला कळतं. तो महाराजांना बोलतो, महाराज बहिर्जी नाईकांचा संदेश आम्हाला मिळाला. आता हा हार तेव्हाच घालेन जेव्हा जनतेसाठी मी खरा मावळा म्हणून उतरेन. आणि सर्वजण गडावर घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय सुंदर असा हा समाज प्रबोधन करणारा देखावा. प्रेक्षकांना जरा टाळ्या होऊ द्या, खणखणीत टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आणि यानंतर आता पुढचे 20 मिनिटं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येणार आहे गुहागर तालुक्यातला एक जुना जाणता अनुभवी आणि बलाढ्य असा संघ. या संघाने सुद्धा आतापर्यंत अनेक स्पर्धा गाजवले. असा संघ आपल्यासमोर येतोय, चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक, मळद तालुका गुहागर. चला मळद संघ. आणि यानंतर शेवटचा स्पर्धक खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेने तालुका गुहागर आपल्यासाठी पहिला पुकार आहे, आपण सज्ज व्हायचं आहे. पालपेने संघ आपल्यासाठी पहिला पुकार, आपण तयार व्हायचं आहे. इथून पुढे फक्त पाऊण तासाचा कार्यक्रम. पुन्हा एकदा सांगतो, पुढे अनेक कार्यक्रम आता शिमग्यामध्ये होणार आहेत पालखी नृत्याचे. 3 तारखेला संगमेश्वर तालुक्यातल्या करंबेळेमध्ये, 4 तारखेला खेड तालुक्यातल्या कासई कावळे गावामध्ये, 5 तारखेला संगमेश्वर तालुक्यातल्या रांगव गावामध्ये, पुन्हा एकदा 6 तारखेला शिरवली चिपळूणमध्ये. असे अनेक कार्यक्रम पुढे या अशा प्रकारचे स्पर्धेचे लागलेले आहेत. 18 तारखेला खेड तालुक्यातल्या चिचगर गावामध्ये 1 लाखाची पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. पहिल्या क्रमांकाला 1 लाख, दुसऱ्या क्रमांकाला 75,000, तिसऱ्या क्रमांकाला 50,000 अशी भव्य दिव्य स्पर्धा सन्माननीय माजी आमदार संजयरावजी कदम यांच्या वतीने आयोजित केलेली, त्यांच्या गावच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं. आणि आता आपल्या समोर सादर होतोय चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळद तालुका गुहागर. निशाणवाला, झांजवाला, 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल, सूर आणि सनई. पहिला प्रवेश केला जातो
करणारे हे सगळे कलाकार या ठिकाणी आपल्या रिंगणामध्ये प्रवेश करतात. पहिला नमस्कार केला जातो गोंडेगावच्या घरामध्ये होत्याला. पहिला नमस्कार साईबाबांना, पहिला नमस्कार आयोजक मंडळींना आणि पहिला नमस्कार पंचकामला. मळण संघाकडून घंटानाद केला जातोय, घंटारती केली जाते. ज्या क्षणाला पालखीला स्पर्श होणार त्या क्षणापासून 20 मिनिटांची वेळ नोंदवली जाणार. ग्राहकरांची लोककला आहे, अतिशय सुंदर.
समय वाटत अगदी पताका दगडाने फडकवली जाते. आज नवीन संघाची वेशभूषा सुद्धा अतिशय जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा एकदम सगळ्या कमरेला कमरपट्टा डोक्याला पट्टी सगळे कलाकार पालखीचे येत आहेत. दोन कलाकार पालखीचे फेर या ठिकाणी हातात घेऊन पालखी उंचवली जाते. या ठिकाणी सादरीकरण आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकाई देवी पालखी मुख्यमंत्री मिळून करण्यात हा संघ देखील बऱ्याच वर्षाचा अनुभवी असा संघ सुंदर असा ताळमेळ वेगळा प्रकार पालखी नृत्याचा
पालखी कलाकार आपली मान खाली वाकून आपल्या पाठीवर पालखीचा क्रम ओढला जातोय आणि ती पालखी या ठिकाणी नाचवली जाते. खऱ्या अर्थानं चिंतामणी गावामध्ये या ठिकाणी शिमगा चालू झाल्यासारखा वाटायला लागलाय. ढोल वाजतो, ताशा वाजतो, सनई वाजतो आणि या ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी पालखी नाचवली जाते. आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण जवळ येऊन थांबायचा. पालखी संघ आणि त्या परातीच्या काठावर उभा राहून हा कलाकार सुद्धा पालखी फिरवण्याचा प्रयत्न करणार. संघाचा हुकमी एकटा मयूर शाळी.
सुंदर असं सादरीकरण, काही पारंपरिक, काही आधुनिक. पूर्ण पालखी आपल्या हाताच्या तंटावर घेऊन या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न. पालखीला झोका देऊन नाचवले जाते. ड्रायव्हर पक्षामध्ये आपण जर गेलो तर अशा प्रकारची झोका देऊन पालखी नाचवण्याची एक आगळी वेगळी पद्धत आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. शेवटची 5 मिनिटं. शेवटच्या क्षणाला अजून काही वेगळं पाहायला मिळतं का बघूया या संघाकडून. एकटा कलाकार संपूर्ण पालखी आपल्या पाठीवर होतो आणि या ठिकाणी ते नाचवण्याचा प्रयत्न. नव्या धनाचे नवे शिलेदार या ठिकाणी दांडिया आणला जातोय. दांडियाचा सुंदर असा वापर केला जातोय. संपूर्ण रिंगण फिरवले जाते. सनईला शेवटची तास आहे. साथ आहे. आशाला ढोलाची साथ आहे. झांजाला निशाणाची साथ आहे. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. 3 मिनिटं. पुन्हा झेंडा दिला जातो पालखीला.
प्रेक्षक